तिकडे बारामतीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचितने साथ दिली आहे। अजित पवारांविरोधात सर्व पक्षांचं एकत्र पॅनल तयार झालंय। शरद पवारांच्या पुढाकाराने हे पॅनल उभं केलं गेलंय। युगेंद्र पवार यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। वंचित, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात एकत्र आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय एकत्रची मोड जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बांधली जाते आणि त्याचं नेतृत्व युगेंद्र पवार करतायत। 41 जागा या नगरसेवक पदाच्या आहेत, तर 42वी जागा ही नगराध्यक्ष पदाची असणार आहे। अद्यापपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीकडून जो आहे तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गुलदस्त्यात ठेवण्यात आलेला आहे। अवघे काही तास बाकी आहेत या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा। खरं तर लोकसभेला जो आहे तो शरद पवारांच्या बाजूने कौल दिला, त्यानंतर विधानसभेला अजित पवारांच्या बाजूने कौल देणार। आता नगरपालिकेला, नगर परिषदेला कुणाच्या बाजूने बारामतीकर कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय नेते जे आहेत ते एकत्र येत आहेत आणि मोड बांधणार असल्याचं जे आहे ते युगेंद्र पवारांच्या वतीने सांगण्यात आले। त्याचप्रमाणे इंदापूरमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा देऊन स्वतः राष्ट्रवादीच्या विरोधात इंदापूर नगर परिषदेमध्ये दंड ठोपटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रदीप गारटकर यांना जो आहे तो भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, त्याच पद्धतीने शिवसेने देखील पाठिंबा दिलेला आहे आणि प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादीच्या विरोधात जे आहे ते इंदापूरमध्ये निवडणूक लढणार आहेत। त्याच्यामुळे अगदी अशी चुरशीची अशी लढत जी आहे ती इंदापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच पद्धतीने बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जे आहे ती स्थानिक आघाडी केली जाते आणि याचं नेतृत्व जे आहे ते युगेंद्र पवार करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे बारामतीमध्ये सध्याचं पारडं जरी अजित पवारांचं जड वाटत असलं तरी नेमकं या निवडणुकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।